नमस्कार. या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, बदलत्या हवामानानुसार शेतातही काही आमूलाग्र बदल करणं फार गरजेचं आहे. वाढत्या आधुनिकीकरणासोबतच जर नफा मिळवून घ्यायचा असेल तर शेतात सुद्धा काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं काळाची गरज आहे. आज आपण बघणार आहोत जवस पिकाविषयी माहिती. जवस हे अतिमहत्त्वाचं तेल बियाणं पीक असून याची लागवड रब्बी हंगामात केली जाते. औषधीय गुणधर्मासोबतच औद्योगिक आणि अनन्यसाधारण महत्त्व असणारं हे पीक फार नफाही मिळवून देऊ शकतो. तर वळूया आजच्या आपल्या विषयाकडे. आजचा आपला विषय आहे जवस पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान. तर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर जीवन कतोरे सर. नमस्कार. नमस्कार सर. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर अखिल भारतीय जवस संशोधन प्रकल्प येथे कृषी विद्यावेत्ता आहेत. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. सर, आम्हाला सांगा जवस पिकाचं काय महत्त्व आहे? जवस हे प्रामुख्याने रब्बी हंगामातील तेलबिया पीक आहे आणि जवस या पिकाला औद्योगिक औषधीयुक्त असे भरपूर असे गुणधर्म आहेत. जवस या पिकाची लागवड जर सुधारित पद्धतीने आपण केली तर आपल्याला त्यापासून जो नफा आहे तो शेतकरी बांधवांना भरपूर प्रमाणात असा नफा मिळू शकतो आणि हा नफा त्यांना इतर रब्बी हंगामातील पिकांपेक्षा हा जास्त मिळू शकतो. तर असं हे जवस रब्बी हंगामात घेणारं पीक आहे आणि याचे औषधी आणि असे गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत. बरं सर, तर याचे औषधी गुणधर्म आणि औद्योगिक पण महत्त्व आहेत. तर ते महत्त्व कोणते? औषधी गुणधर्मामध्ये जवस या पिकामध्ये किंवा जवसाच्या बियामध्ये 38% तेलाचं प्रमाण असते. म्हणजे हे तेलबिया पीक आहे आणि सोबतच 38% तेलाचं प्रमाण असून यामध्ये 58% ओमेगा 3 हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे जो आपल्याला वनस्पतींपैकी फक्त जवसामधूनच जवसाच्या बियामधूनच हा मिळतो. अन्यथा जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना हा म्हणजे फिश मधून मिळतो, फिश ऑइल मधून मिळतो. परंतु व्हेजिटेरियन लोकांना हा फक्त जवसाच्या बियाण्यामधूनच हा ओमेगा 3 मिळतो, ज्याच्यामध्ये ALA सुद्धा हा घटक आहे. त्यानंतर जवसामध्ये SDG नावाचा एक घटक आहे जो कर्करोगाला बरा करू शकतो. म्हणजे नियमित जर जवसाचे सेवन आपण केलंय तर आपल्याला कर्करोगापासून सुद्धा वाचता येते. तसेच मधुमेह सारखा रोग सुद्धा जवसाच्या नियमित सेवनाने आटोक्यात येतो. म्हणून दररोजच्या आहारात जर 20 ते 30 ग्राम जवस आपण जर आपल्या पोटात जर गेले तर त्याचे अनन्यसाधारण म्हणजे औषधीयुक्त भरपूर असे महत्त्व आहेच. संधिवातासारख्या रोगासाठी सुद्धा हे एक उपयोगी पडू शकते. सूज रोधक सुद्धा आहे. ज्या ठिकाणी सूज येते त्या ठिकाणी जवसाच्या तेलाचा वापर आपण जर केला तर त्याचा उपयोग होतो. स्नायूंमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. तर असं हे औषधी गुणधर्म याचे आहेत. राहिलं औद्योगिक गुणधर्मासाठी तर जवसापासून आपल्याला धागा तसेच नोट सुद्धा निर्मिती केल्या जाते. म्हणजे जे आपली करन्सी नोट आहे ती सुद्धा जवळपास जवसापासूनच भरपूर प्रमाणात बनते. धागा याचा पॅराशूटचे जे धागे आहेत त्यासाठी सुद्धा वापरात येतात. तसेच मार्केटमध्ये सद्यस्थितीत कापड निर्मितीमध्ये जो लिनेनचा कापड आपण म्हणतो आणि मार्केटमध्ये याचं भरपूर प्रमाणात चलन आलेलं आहे, तर हा लिनेनचा कापड सुद्धा ह्या जवसापासूनच तयार करता येते. जवसाचे जे धसकट आहेत त्या धसकटापासूनच धागे निर्मिती करून जशी कॉटनची आपण करतो त्याचप्रमाणे याच्यापासून सुद्धा धागा निर्मिती करून कापड निर्मिती सुद्धा याची केली जाते. आणि म्हणून याचे जवसाचे झाड पूर्णपणे आपल्याला उपयोगात आणता येते. याचे बियाणे सुद्धा आणि याचं राहिलेलं धसकट सुद्धा. म्हणजे बियाण्यापासून तेल आणि तेलापासून औषधी गुणधर्म आणि धसकटापासून धागा निर्मिती. बरं सर, आता या बहुगुणी जवसाची लागवड करण्यासाठी जमीन आपल्याला कुठल्या प्रकारची पाहिजे आणि हवामान कसं पाहिजे? हे महत्त्वाचं आहे. कारण बरेचदा असं होतं की जवस म्हटलं म्हणजे रब्बी हंगामातील हे पीक असून सुद्धा बरेचसे शेतकरी बांधव याच्या लागवडीकडे लक्ष देत नाहीत. साधारणतः धान पिकाच्या कापणीनंतर म्हणजे धान बहुल क्षेत्रात धान पिकाच्या कापणी आधीच बरेचसे शेतकरी फक्त जवस बियाणं फेकून देतात, ज्याला आपण उतेरा पद्धती सुद्धा म्हणतो, आणि त्यावर जेवढं उत्पन्न येईल तेवढंच उत्पन्न घेतात. परंतु सुधारित पद्धतीने याची जर आपण लागवड केली तर आपल्याला याचे उत्पन्न खूप चांगले येऊ शकते. आता आपण विचारले की याच्यासाठी जमीन, तर मध्यम आकाराची जमीन याला लागते आणि हवामानाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास थंड हवामान याला पोषक आहे. जेथे
तापमान हे एक 10 डिग्री सेल्सिअस पासून 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत रबी हंगामात राहते, अशा ठिकाणी हे जवसाचं पीक चांगलं येते. याचा जो फुलोरा जो आहे हा थंडीच्या काळात येणे आवश्यक आहे. बरं सर, मला सांगा, आता आपण लागवडीबद्दल बघितलं, त्याच्यानंतर पेरणी करायची आहे आपल्याला, तर ते केव्हा आणि कशी करावी लागेल? जवसाच्या बाबतीत हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण जवसाची जर पेरणी वेळेवर केल्या गेली तरच त्याचं चांगलं उत्पन्न येते. नक्कीच. कोरडवाहू मध्ये याची पेरणी 15 ऑक्टोबर पर्यंत ही करायला पाहिजे, जास्तीत जास्त 20 ऑक्टोबर पर्यंत जमिनीतील ओलावा बघून. आणि ओलिताखालील जवसाची पेरणी आपण ही 15 नोव्हेंबर पर्यंत ही करू शकतो. शिफारस 15 नोव्हेंबर पर्यंतची आहे, परंतु खरीप हंगाम जो दिवसेंदिवस थोडासा लांबत आहे, तर खरीप हंगामातील पीक काढल्यानंतर जमीन थोडीशी तयार करून लगेच आपण याची पेरणी करू शकतो. म्हणजे 15 ऑक्टोबरला पर्यंत कोरडवाहू आणि ओलिताखालील 15 नोव्हेंबर पर्यंत. मात्र एक लक्षात ठेवायचं की यावरती जर आपल्याला कमीत कमी कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा असेल तर वेळेवर पेरणी याला महत्वाचं आहे. पेरणी ही आपण बैलचलित तिफणीने सुद्धा करू शकतो आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुद्धा करू शकतो. ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत असताना बियाण्याच्या समप्रमाणात वाळूमध्ये हे बियाणं मिक्स करून ते पेरावं, जेणेकरून समप्रमाणात सगळीकडे व्यवस्थित बियाणं येईल, झाड संख्या चांगली राहील आणि उगवण सुद्धाही भरपूर प्रमाणात येईल. बरं सर, आता आपण बियाणांबद्दल बोललो, तर बियाणांचं प्रमाण किती असायला पाहिजे आणि त्या बियाणांवरती बीज प्रक्रिया काय करावी लागेल की ज्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव खूप कमी होईल? जवसाचे प्रति हेक्टरी 25 किलो बियाणे वापरावे. बरं. बियाणे वापरत असताना त्याला बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण जवसावरती काही भागात मर रोग येत असल्याचे आढळून आलेले आहे. तर या मर रोगासाठी प्रतिबंधक म्हणून आपण कार्बेंडेन्झिम 1.5 ते 2 ग्राम प्रति किलो बियाण्यास याची बीज प्रक्रिया करावी. आणि हे बुरशीनाशक लावल्यानंतर एक साधारणतः 3 तासांनी अझोटोबॅक्टर 25 ग्राम आणि पीएसबी 20 ग्राम प्रति किलो जवसाच्या बियाण्यास हे चोळावे. म्हणजे बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रियेनंतर 3 तासांनी या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतर ते पेरावे. बरं सर, जसं बीज जर सुदृढ असेल तर पीक पण फार चांगलं येतं. तर त्याच्यासाठी काही सुधारित वाण आणि त्याचे गुणधर्म काय आहेत? जवसामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात 2 वाण वापरल्या जातात. त्यापैकी एक NL97 म्हणजे NL97 हे एक वाण आहे, जे वाण 120 दिवसात परिपक्व होते आणि याचं उत्पादन क्षमता ही 6 ते 12 क्विंटल आहे. आणि हे वाण थोडं लेट आहे, परंतु याहीपेक्षा एक चांगलं वाण असं आहे की PKV NL260 जे 111 ते 115 दिवसात परिपक्व होते. PKV NL260 या वाणामध्ये याचे तेलाचे प्रमाण हे 38% आहे. 38% तेलाचं प्रमाण असल्यामुळे हे वाण शेतकऱ्यांमध्ये सुद्धा पॉप्युलर आहे आणि सद्यस्थितीत आपल्याला बाजारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जे जवसाचे औषधी गुणधर्म युक्त असे प्रोडक्ट पाहायला मिळतात, त्यामध्ये जास्तीत जास्त PKV NL260 या वाणाचा उपयोग केला जातो. आणि या वाणात हे वाण सीड चेन मध्ये सुद्धा आहे, म्हणजे महाबीज आणि इतर जे काही विद्यापीठ, महाबीज, कृषी विज्ञान केंद्रे यांच्याकडे सुद्धा याचं बियाणं सुद्धा उपलब्ध आहे. तर हे 2 असे वाण आहेत. बरं सर, मला सांगा, जवसासोबतच आपल्याला काही आंतरिक पीक सुद्धा घेता येईल का, आणि जर घेता येत असेल तर ते कोणते? जवसाची लागवड आपण सलग पद्धतीने करू शकतो आणि त्यामध्ये आंतरपीक सुद्धा घेता येते. आंतरपीक घेत असताना जवसामध्ये 4-2 या पद्धतीने हरभरा हे आंतरपीक आपण घेऊ शकतो. म्हणजे 4 तास जवसाचे आणि 2 तास हरभऱ्याचे. सोबतच आपण करडीचं सुद्धा आंतरपीक यामध्ये घेऊ शकतो. करडीचं 4-2 किंवा 3-2 म्हणजे 4 तास जवसाचे आणि 2 तास करडीचे याप्रमाणे आपण घेऊ शकतो. आणि मोहरीचं एक पीक सद्यस्थितीत जे रब्बीचं ते सुद्धा एक तेलबिया पीक आहे. साधारणतः आपण तेलबियामध्येच तेलबिया आपण आंतरपीक घेत नाही, परंतु जवसामध्ये जर मोहरीचं आंतरपीक जर घेतलं तर ते सुद्धा फायद्याचं असं आढळून आलेलं आहे. 5 तास जवसाचे आणि 1 तास मोहरीचं म्हणजे 5+1 या पद्धतीने आंतरपीक जर मोहरीचे सुद्धा घेतले तर हे एक फायदेशीर असं आढळून आलेलं आहे. बरं सर, जर भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला खत पण टाकावंच लागेल. मग त्याच्यासाठी रासायनिक खते कोणते घ्यायचे आणि त्याचं प्रमाण किती असायला हवं?
जवसामध्ये रासायनिक खते वापरत असताना याला प्रति हेक्टरी 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद एवढं प्रमाण लागते. आता 60 आणि 30 याचं प्रमाण जर म्हटलं आपण तर पेरतेवेळी जर आपण 20-20-0-13 हे एक जे रासायनिक खत बाजारात उपलब्ध आहे, जे 50 किलो मिळते, 50 किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे, तर हे रासायनिक खत आपण प्रति एकरी हे एक पोतं म्हणजे 50 किलो हे वापरावं. बरं. हे पेरणीच्या वेळेसच शक्यतो द्यावं. पेरणीच्या वेळेस जर जवसाला हे खत दिलं तर त्याचे जवसाच्या झाडाचे मुळांची डेव्हलपमेंट होण्यात आणि झाडाची व्यवस्थित वाढ होण्यास हे मदत करते. म्हणून पेरतेवेळी 50 किलो 20-20-0-13 आणि पेरणी झाल्यानंतर ज्यावेळेस हे पीक 30 ते 45 दिवसाचं होईल आणि कळी अवस्था येण्याच्या अगोदर, बरं, तर या पिकाला मग राहिलेला जो नत्राचा 30 किलो प्रति हेक्टरी जो पुरवठा आहे तो करावा. त्याकरिता 40 ते 45 किलो युरिया हा प्रति एकरी हा द्यावा. ओलितासोबत हा देणे आवश्यक आहे, कारण ओलित जर असेल तर फायद्याचं. आणि कोरडवाहू जवसाची जर पेरणी करायची असेल तर कोरडवाहू जवसामध्ये आपल्याला 20-20-0-13 हे प्रति एकरी 50 किलो पेरणीच्या वेळेसच हे द्यावं. बरं सर, मला सांगा, आपण ओलित व्यवस्थापनाबद्दल बोललात. ओलित व्यवस्थापन कसं करायचं मग? रासायनिक खतांच्या व्यवस्थापनेनंतर महत्वाचा याच्यामधला दुसरा भाग आहे तो म्हणजे ओलित व्यवस्थापन. आता शेतकरी बंधूंनो, बरेचदा शेतकरी बांधव या पिकाकडे कोरडवाहू पीक आहे या दृष्टीने जास्त पाहतात, परंतु हेच आता जे आपण पिकवी NL 260 या वाणाबद्दल बोललो, तर या वाणानंतर या वाणाचा उपयोग जर आपण ओलिताखालील क्षेत्रात जरी केला तर ओलिताखालील क्षेत्रामध्ये यापासून मिळणारं आपल्याला उत्पन्न जे आहे हे जवळपास 1.5 पट मिळते. म्हणजे जर या वाणाची कोरडवाहूमध्ये उत्पादन क्षमता ही 6 ते 12 क्विंटल आहे आणि तीच या वाणाची उत्पादन क्षमता ओलिताखालील क्षेत्रात 12 ते 18 क्विंटल पर्यंत प्रति हेक्टरी आहे. म्हणून याच्यामध्ये ओलित जर केलं तर ते फायद्याचंच ठरते. आता ओलित नेमकं कसं करायचं, तर रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधव हे स्प्रिंकलर म्हणजे स्प्रिंकलर पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करतात. तर स्प्रिंकलर पद्धतीने जर याला ओलित दिलं तर ते फार फायद्याचं, कारण वाढीच्या अवस्थांमध्ये याला 2 ते 3 स्प्रिंकलरच्या सहाय्याने जर आपण पाणी दिलं तर ते महत्वाचं ठरते. पेरते वेळेस जर याला सारा पद्धतीने जर पाणी दिलं म्हणजे पटपाणी जे आपण म्हणतो ते पेरणीनंतर लगेच एक देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याची समप्रमाणात उगवण होईल आणि उगवण क्षमता ही सुद्धा चांगली येईल. आणि उगवण क्षमता चांगली आली, झाडांची संख्या चांगली असली तर मग आपल्याला उत्पन्न सुद्धा हे भविष्यात त्या पिकापासून चांगलं मिळते. आणि त्याकरिता याला ओलित व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे. 3 ओलित शक्यतो याला द्यावी, कळी अवस्थेत, फुलोरा अवस्थेत आणि याच्या बोंडे भरण्याच्या अवस्थेत, असे 3 ओलित त्याला द्यावे. तर मंडळी, अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर ओलित व्यवस्थापनामध्ये तुषार सिंचन फार महत्त्वाचं आहे. तर आता वेळ झाली आहे क्षणभर विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटूया. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत आहे. तर सर, आपण बोलत होतात ओलित व्यवस्थापनाबद्दल. तुषार सिंचन फार महत्त्वाचं आहे. तर सर, मला सांगा की आता आंतर मशागत कशी करावी लागेल? आंतरमशागत या पिकामध्ये हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण रब्बी हंगामाचं हे पीक आहे आणि आपण याला तुषार सिंचन पद्धतीने ओलित देत आहोत. तर याच्यामुळे याच्यामध्ये तण नियंत्रण करणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण तणांचं याच्यामध्ये उपद्रव रब्बी हंगामात हा जास्त होतो. बरं सर. खरीप हंगामातील तण नियंत्रणासाठी आपल्याकडे भरपूर प्रमाणात तणनाशकांचा आपण वापर करतो, परंतु रब्बी हंगामामध्ये आणि स्पेशली आपल्या जवसामध्ये अजून तरी शिफारशीत असं तणनाशक उपलब्ध नाही. त्याच्यामुळे या पिकामध्ये आपल्याला निंदन करणं आवश्यक आहे. मजुरांच्या सहाय्याने आपण या पिकामध्ये निंदणी करू शकतो. शक्यतो 45 दिवसापर्यंत आपलं शेत हे तणविरहित ठेवावं. त्यानंतर निंदणी करताना 1 ते 2 निंदणी करून डवरणी करणे याच्यामध्ये आवश्यक आहे. आता पिकांची लागवड आपण साधारणतः 30 सेंटीमीटर अंतरावरती करतो. जेथे मध्यम जमीन असेल किंवा मध्यम ते भारी जमीन असेल अशा ठिकाणी आपण 45 सेंटीमीटर पर्यंत वर सुद्धा आपण लागवड करू शकतो. अशा वेळेस आपण जर 2 तासांच्या मध्ये डवरणी जर केली तर आपल्या डवरणीमुळे तणांचं सुद्धा नियंत्रण होईल आणि साधारणतः 45 दिवसापर्यंत आपलं शेत जर तणविरहित राहिलं तर तणांची आणि पिकाची ही स्पर्धा न होता आपल्याला
जो काही आपला शेतामध्ये आपण पुरविलेले अन्नद्रव्य आहेत, ओलावा आहे, हा संपूर्णपणे जवस हे पीक त्याच्या वाढीसाठी उपयोगात पडेल आणि त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल. म्हणून याच्यामध्ये आंतरमशागत करणे आवश्यक आहे आणि ती 45 दिवसापर्यंत अवश्य करावी. बरं सर मला सांगा, आपल्या भागामध्ये धान पीक फार घेतल्या जातं, तर धान पिकानंतर लगेचच जर जवसाचं पीक घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी भरघोस उत्पन्नासाठी काय काळजी घ्यायला हवी? साधारणतः महाराष्ट्रात धान पिकानंतर जो फेलो एरिया आहे, ज्याला आपण राईस फेलो एरिया म्हणतो, म्हणजे धान पीक घेतल्यानंतर दुसरं पीक बरेचसे शेतकरी घेत नाहीत, हा 70 लाख हेक्टर पर्यंतचा एवढा एरिया आपल्या महाराष्ट्रात आहे. तर एवढा एरिया जर आपण दुसरं पीक जर तिथं कोणतं घ्यायचं तर तिथे आपण जवसासारखं पीक हे चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. बरं. पण बरेचसे शेतकरी जवसाचं पीक घेत आहेत, पण ते काय करतात की धान पिकाची कापणी करण्याच्या अगोदर फक्त जवसाचं बियाणं शेतात फेकून देतात. आता ती आपली जुनी पद्धत आहेच. त्यामध्ये या पद्धतीमुळे आपल्याला जमिनीतील ओलावा जो आहे हा कॅच करू शकतो आपण, म्हणजे तो आपण ओलावा या पिकात उपयोगी आणू शकतो. परंतु याच्यामुळे काय होते की जवसाचं झाड ज्यावेळेस वाढते तर वाढत असताना फक्त सरळ वाढते, त्याला खालून फांद्या येत नाहीत. फांद्या न आल्यामुळे त्याच्यावर लागणाऱ्या ज्या बोंड्या आहेत जवसाच्या झाडावर, धान पिकामध्ये जर आपण बियाणं फेकून दिलं आणि त्यापासून जर जवसाचे झाड आपण घेतले तर त्यापासून आपल्याला एका झाडापासून फक्त साधारण 7 ते 8 किंवा 8 ते 10 एवढ्याच बोंड्या येतात. परंतु धान पिकाच्या कापणीनंतर हा आपण जवस पेरीव पद्धतीने जर पेरला, म्हणजे झिरो टिलेज जी आपली संकल्पना आहे, तर झिरो टिलेजद्वारे किंवा झिरो टिलेजचे जे बाजारामध्ये याचे इक्विपमेंट सुद्धा आहेत, ट्रॅक्टर चलित सुद्धा आहेत, तर याच्या सहाय्याने जर आपण झिरो सीड ड्रिलने जर आपण याची पेरणी केली धान पिकाच्या काढणीनंतर, तर आपल्याला या पिकापासून ज्यावेळेस जवसाची झाडाची वाढ होईल तर त्यावेळेस जवसाच्या झाडाला खालून सुद्धा फांद्या निघतील, ज्याला आपण प्रायमरी ब्रँचेस म्हणतो. मुख्यत्वे या पिकामध्ये म्हणजे या झाडामध्ये जर प्रायमरी ब्रँचेस जर निघाल्या तर एका ब्रँचवर आपल्याला साधारणतः म्हणजे एका फांदीवर साधारणतः 15 ते 20 बोंड्या येतात. म्हणजे एका झाडाच्या ऐवजी आपल्याला एका झाडापासून 3 झाडांचं उत्पादन हे मिळू शकतं. आणि साधारणतः धान पिकाच्या नंतर जी जवसाची फेकीव पद्धतीने लागवड केल्या जाते त्यापेक्षा जवळपास 1.5 ते 2 उत्पन्न आपल्याला पेरीव पद्धतीमध्ये धानाच्या नंतर जवस हे पीक पेरीव पद्धतीने जर घेतलं तर आपल्याला 1.5 ते 2 उत्पन्न त्याचं येऊ शकते. आणि जवसाचं राहिलं रासायनिक खत व्यवस्थापन धान पद्धतीच्या एरियात म्हणजे उतेरा पद्धतीमध्ये, तर बीज प्रक्रिया करून आपण व्यवस्थित पेरणी केली आणि रासायनिक खत जसे आपण आता चर्चा केली तर त्याप्रमाणे जर रासायनिक खत दिले तर नक्कीच त्याचं धान पिकाच्या लावणीनंतर सुद्धा उत्पन्न हे चांगलं येतेच. बरं सर मला सांगा, जवस पिकावरती काही किडी येतात, रोग येतात, मग त्यांचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे? जवस पिकावर एक महत्वाची कीड येते ती म्हणजे गादमाशी, ज्याला बर्डफ्लाय सुद्धा म्हणतात. तर ही गादमाशी साधारणतः ज्यावेळेस जवसाच्या पिकाला कळी धारणा होते तर त्यावेळेस याचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणात होतो आणि कळी धारणा अवस्थेत याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कळीला त्यांनी डंक दिल्यामुळे आतमधील जो बियाण्याची निर्मिती होते ती त्या फुलामध्ये किंवा बोंडीमध्ये बियाची निर्मितीच होत नाही आणि ते म्हणजे ती बोंड पूर्णपणे पोकळ राहते. ते पोकळ राहत असल्यामुळे या पिकाचं आर्थिक नुकसान खूप जास्त प्रमाणात होते. म्हणून गादमाशीचं नियंत्रण करण्यासाठी किंवा त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की वेळेवर पेरणी, जी आपण आधीच चर्चा केली. तर वेळेवर पेरणी जर आपण केली तर गादमाशीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि कळी अवस्थेत जर समजा आपल्याला गादमाशीचे डंक मारलेल्या काही कळ्या दिसल्याच तर अशा वेळेस आपण इमिडाक्लोप्रिड हे जे कीटकनाशक आहे याचा आपण 2.5 मिली 10 लिटर पाण्यात वापरून त्याचं नियंत्रण करू शकतो. तसंच अझाटॅरेक्टिन 300 ppm जे बाजारात उपलब्ध आहे ते सुद्धा 50 मिली 10 लिटर पाण्यात आपण वापरून उपयोग त्याचा करू शकतो नियंत्रणासाठी. ॲसिटामाप्रिड त्याचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. तसेच जे सर्वसाधारण जे डायमिथोएट आहे ज्याला प्रामुख्याने शेतकरी रोगर म्हणतात तर याचा सुद्धा वापर करून 30 मिली 10 लिटर पाण्यात याचा सुद्धा वापर करून आपण ही कीड नियंत्रणात ठेवू शकतो. बरं सर, आपली ही चर्चा अशीच सुरू राहील. वेळ झालाय विश्रांतीचा.
विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर सर, आपण बोलत होतात कीड नियंत्रणाबद्दल. हो, तर याच्यामध्ये गादमाशीच्या नियंत्रणाच्या बद्दल आताच आपण बोललो. आता दुसरा महत्त्वाचा याच्यामध्ये येतात रोग. तर रोगामध्ये याच्यामध्ये प्रामुख्याने याच्यामध्ये 3 रोग येतात. पहिला एक अल्टरनेरिया ब्लाइट. हा साधारणतः पीक 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान असताना हा रोग आपल्याला दिसतो, अल्टरनेरिया ब्लाइट. याच्यामुळे सुद्धा आपले कळ्या आणि बोंड हे भरत नाहीत आणि आपलं पिकाचं नुकसान होऊन आपल्याला उत्पादकता आणि उत्पादन हे कमी मिळतं. अल्टरनेरिया ब्लाइट या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण मँकोझेब म्हणजेच मार्केटमध्ये हे M45 नावाने प्रसिद्ध आहे आणि शेतकऱ्यांमध्ये सुद्धा हे माहिती आहे. तर याचा आपण 25 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून आपण वापर केलास तर अल्टरनेरिया ब्लाइट या रोगापासून आपल्याला मुक्तता मिळते. दुसरा महत्त्वाचा रोग आहे याच्यामध्ये भुरी. हा रोग, या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण गंधकाची भुकटी 20 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून जरी फवारली तरी आपल्याला या रोगापासून मुक्तता मिळते. हा रोग सुद्धा एक 45 ते 60 दिवसानंतर येतो. आणि तिसरा एक महत्त्वाचा रोग आहे मर रोग, जो बहुतांश भागामध्ये आजकाल दिसून येत आहे. जसा हरभऱ्यामध्ये हा रबी हंगामातला मर रोग राहतो तसाच या पिकामध्ये सुद्धा हा दिसून येत आहे. तर या मर रोगासाठी बीज प्रक्रिया हाच एक ऑप्शन आहे. म्हणजे आपण वेळेवर पेरणी जर केली आणि बीज प्रक्रिया केली, 1.5 ते 2 ग्राम कार्बेंडेन्झिम प्रति किलो बियाण्यास हे जर पेरणीच्या वेळेस जर लावले तर आपण या रोगापासून सुद्धा आपल्या पिकाचा बचाव करू शकतो. नक्कीच सर. सर, आता आपलं पीक काढणीसाठी तयार झालं हे आपल्याला कसं कळेल आणि त्यासाठी कुठली पद्धत आपण घेणार? पीक काढणीसाठी तयार झालं हे आपल्याला ज्यावेळेस झाडाची बोंडे ही पिवळे पडतील, पानं पिवळे पडतील आणि बोंडाचा हा तांबूस करडा रंग होईल, त्यावेळेस समजायचं की आपल्या झाड हे परिपक्व झालं. 1-2 बोंड्या ज्या आहेत नवीन जवस लावणाऱ्या शेतकरी बांधवांनी 1-2 बोंड्या थोड्याशा फोडून बघाव्या, त्यामधील बियाण्याचं प्रमाण बघावं, बियाण्यामधील ओलावा बघावा, जेणेकरून त्यांना सुद्धा ते ओळखता येईल. तर साधारणतः 115 दिवसानंतर NL 260 हे जर वाण लावलं तर 115 ते 120 दिवसाच्या दरम्यान हे परिपक्व झाले असं समजावे. आणि त्याची काढणी करताना ही मजुरांच्या सहाय्याने आपण काढणी करावी. आणि बऱ्याचशा ठिकाणी आजकाल थ्रेशर्स सुद्धा उपलब्ध आहेत, तर थ्रेशर्सच्या सहाय्याने याची मळणी करावी. मळणी करताना याच्यात एक काळजी घ्यायला पाहिजे की मळणी करताना थ्रेशरचा वेग, जी आपण वेग मर्यादा म्हणतो, RPM म्हणतो, हे जवळपास एक 500 ते 600 RPMच्या वर हे शक्यतो नसावं. कारण जवसाचं बी हे थोडंसं हलकं असते आणि ते जो काही कुटार ज्याला भुसा म्हणतो तर त्याच्यासोबत हे उडून जाऊ नये म्हणून मळणी यंत्राचा वेग हा कमी असावा. सर, जवसाच्या काढणीनंतर मग त्याला बाजारपेठ कुठे उपलब्ध असेल आणि त्याचं मग पुन्हा काही पदार्थ बनवता येतील का? हा सुद्धा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की जवसाची बाजारपेठ ही जवळपास तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर ही उपलब्ध आहे. आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा जवसाची विक्री करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल मार्केटमध्ये तेलघाणी हा एक प्रकार खूप सतत वाढत आहे आणि चांगल्या चांगल्या तेलघाण्या ह्या उपलब्ध आहेत. तर आपण ज्या काही तेलघाण्या आहेत, लाकडी तेलघाण्या वगैरे आहेत, तर यांच्यासोबत सुद्धा संपर्क करून त्यांना जर आपण जवस विक्री केली तर त्यांना जवसही मिळेल आणि आपल्याला सुद्धा चांगला भाव मिळेल. नक्कीच सर. तसेच काही गट, शेतकऱ्यांचे काही गट, काही महिलांचे समूह गट जर समोर आलेत तर हे त्यापासून काही प्रोडक्ट सुद्धा, पदार्थ सुद्धा बनवू शकतात. उदाहरणार्थ जवसपट्टी, जशी गुळाची गुळपट्टी आपण म्हणतो, शेंगदाण्या मिक्स करून बनवतो, तिळापासूनही बनवतो, तशीच जवसाची सुद्धा आपण बनवू शकतो. तसेच जवस हे मुखवास म्हणून भरपूर प्रमाणात वापरल्या जाते. भरपूर जेवढाही तुम्ही मॉलमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला एक 100 ग्रॅम जवसाचं जे पॅकेट आहे ते 50 रुपयाला उपलब्ध आहे. म्हणजे 500 रुपये किलोपर्यंत ते जवस तिथं जात आहे. तर जवसाचा आपण मुखवास म्हणून सुद्धा बनवून ते सुद्धा विक्री करू शकतो, जवसपट्टी म्हणून सुद्धा करू शकतो आणि तेलघाण्यांना तेलासाठी सुद्धा आपण हे चांगलं हे वापरू शकतो. सर, आपण इतका अमूल्य वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन आणि आमच्या शेतकरी बांधवांतर्फे मी आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद.